नमस्कार मित्रांनो. आजचा जो विषय आहे तो कर्तबगारी या विषयावर बोलतोय. ओके. बऱ्याच माणसांना पैसे नको असतात, म्हणजे ते ऑलरेडी श्रीमंत असतात आईवडिलांकडून वगैरे वगैरे. पण त्यांना स्वतःची कर्तबगारी सिद्ध करायला पैसे मिळवायलाच लागतात. कारण तुम्हाला जर तुमच्याला पैसे मिळवायची जर अवकात नसेल तर समाज तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतो. एक्झॅक्टली अपोजिट, जर तुम्ही खूप पैसा बनवत असाल किंवा पैसा मिळवत असाल तर एक्झॅक्टली तुम्हाला समाज दुसऱ्या दृष्टीने बघतो. मला तर तुम्हाला मिळतो. ओके. तुम्ही स्वतः पण बघितलं असेल, तुमचे आईवडील किंवा तुम्ही स्वतः, जो माणूस श्रीमंत असतो, ज्याच्याकडे भरपूर पैसे तुम्हाला माहिती आहे, त्याच्याकडे तुम्ही जास्त मानाने बघता, त्याच्याशी जास्त जवळ जाऊन बोलता, आणि ज्याच्याकडे नाही आहेत त्याला तुम्ही इग्नोर करता. ओके. असं जनरली आढळून येतं, 90% असं आढळून येतं. काही याला अपवाद असतील. त्यामुळे तुम्हाला जरी पैसे नको असतील तरी समाजात मान मराठा तर तुम्हाला पाहिजेच असतो, राईट. सगळ्यांनाच पाहिजे असतो. नाही तर मग राग येतो की मला 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 तो बोलला नाही, माझ्याकडे त्याने बघितलं नाही, माझ्याकडे तिने बघितलं नाही. ओके. तो काय करतो, तो काहीच करत नाही, असं लोक म्हणतात. ओके. त्याच्यापेक्षा तुम्ही जर पैसे मिळवत राहाल, तुम्ही भले पैसे खर्च करू नका, तेव्हा तुमच्या सवय एकदम चांगल्या, तुम्हाला काही पैसे लागत नाहीत विशेष. पण लोकांसाठी आणि स्वतःचा मान मर्यादा राखण्यासाठी तुम्हाला पैसे मिळवायला लागतात. ओके. जग हे फार रॅपिडली तिकडे चाललेलं आहे. ओके. तुम्ही चांगल्या स्वभावाचे असाल, तुम्ही समाजसेवा करत असाल, तुमच्याकडे खूप सद्गुण असतील, दॅट इज ऑल फाईन. बट आजकालच्या युगामध्ये हे पैशाचं युग आहे. त्यामुळे पैसा इज ॲट द टॉप बिलिंग इज पैसा. आणि तुम्ही किती कर्तबगार आहात. ओके. मुलीसुद्धा लग्न करताना कर्तबगार मुलांशी जास्त त्यांना आवडतं. ओके. बुड्या मुलांना, म्हणजे ज्याला काही माहिती नाही अराउंड की कसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल वगैरे वगैरे. आजकाल मुली प्रश्न विचारतात की इन्व्हेस्टमेंट किती आहे वगैरे, राईट. दे डोंट आस्क सम अदर थिंग्स, बट दे लुक ॲट व्हॉट यू आर विथ रिस्पेक्ट टू युअर टॉलनेस इन मनी मॅटर्स. तर नक्कीच तुम्हाला ह्याबद्दल अभ्यास करायला पाहिजे की याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. हा विषय कुठेच शिकवत नाहीत अनफॉर्च्युनेटली. तर आता मी शिकवतो आहे तुम्हाला गेले 4-5 महिने. त्याच्याकडे लक्ष द्या. ह्याच्यात ग्रॅज्युएट व्हा किंवा पोस्ट ग्रॅज्युएट करा आणि स्वतः PhD करा. ओके. PhD केलेले बरेच माणसं तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये दिसतील. स्टॉक मार्केट इज अल्टिमेट प्लेस वेअर यू कॅन अर्न मनी बाय रॉयल वे. राजधानी चा मार्ग आहे हा. म्हणजे सगळ्यात मोठा सुंदर मार्ग आहे, ऑनेस्टीचा मार्ग आहे, राईट. इतर कुठले तरी इकडचे तिकडचे धंदे करून पैसे मिळवण्यापेक्षा हा रॉयल मार्ग आहे. स्टॉक मार्केट इंडियामध्ये आहे, व्हायब्रंट आहे आणि ते चालत राहणार आहे पुढे. ऑलरेडी त्याला 78 to 24 म्हणजे जवळजवळ 45-46 वर्ष झालेले आहेत. पुढच्या 50 वर्ष पण राहणार आहे स्टॉक मार्केट, काही मरत नाही. अगदीच इंडियावर, मुंबईवर जर बॉम्ब पडला तरच स्टॉक मार्केट मरेल आणि काही दिवस बंद राहील. त्याच्यापुढे किंवा काही वर्ष बंद राहील, पण अदरवाईज देर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो श्रीमंत व्हा आणि कर्तबगार व्हा. कर्तबगार इज इक्वल टू श्रीमंत. ओके. हीच आजकालची डेफिनेशन आहे. बघा, तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. ॲक्शन इज इक्वल टू मोस्ट इम्पॉर्टंट. थँक्यू सो मच.